स्वतः पदरात पाडून घेतलं आणि निवडणूक संपल्यानंतर काय केलं? कुठे गेला आनंदाचा शिदा? त्याच्यानंतर काय गणपती आला नाही, दसरा आला नाही, दिवाळी आली नाही, कुठे गेला आनंदाचा शिदा? मामा आनंदाचा शिदा वाटत होते त्यावेळेला स्वतःचे स्टिकर बिकर लावून. स्वच्छता मॉनिटर कुठे गेले? लाडक्या भावाला अप्रेंटिसशिपचा तुम्ही कोर्स देणार तर कुठं झाला? कोर्स का बंद झाला? मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना का बंद झाली? 1 रुपयात पीक विमा योजना का बंद झाली? एक राज्य एक गणवेश कुठे गेला? तो गणवेश कुठे गेलाय? कुठं अडकलाय? कुठं दीपक केसरकरांच्याकडं कुठं अडकलाय? तो कुठे आहे? तो बघायला हवाय. योजना दूत तुम्ही योजना दूत तयार केलेत, ती योजना कुठे गेली? नमो कामगार कल्याण योजना बंद करून टाकलीत. नमो नमो करून मोदी साहेबांच्या नावाचा उपयोग फक्त मतं मिळवण्याकरता केलीत, आता ती बाजूला टाकलेत मोदी साहेबांना. नमो शेततळे अभियान योजना कुठे गेली ती योजना? नमो शेततळे योजना. नमो गरीब मागासवर्गीय सन्मान योजना नमो का नको? आता काय म्हणायची वेळ आली. नमो गरीब मागासवर्गीय सन्मान योजना, नमो ग्राम सचिवालय योजना, नमो आदिवासी स्मार्ट शाळा योजना, नमो दिव्यांग शक्ती योजना, नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संवर्धन योजना कुठे आहेत? मला वाटलं दादा काय मला थांबवतात की काय? नाही, या नको हे कुठे गेल्या ह्या योजना? या सगळ्या निवडणुकी करता लोकांच्या समोर फंडे आणलेत, लोकांच्या भावनेनं हात घातलं, महिलांना सांगितलं 2100 रुपये देईन. अध्यक्ष महोदय, मी जबाबदारीनं सांगतो, आज राज्याच्या डोक्यावर 9,32,000 कोटी रुपये कर्ज आहे. किती आहे? तुम्ही सगळे लबाड आहात. तुम्ही आमच्या बहिणींच्या नावाने खापर बोडताय. बाकीच्यांची काय मतं असतील मला माहित नाही, पण माझं पहिल्या दिवसापासूनचं ठाम मत आहे की हा डोक्यावर कर्जाचा डोंगर झालाय, ह्या आमच्या लाडक्या बहिणींच्या मुळे नाही. लाडक्या बहिणींच्या मुळे नाही. आठवण करा, आज कैलासवासी दादा इथं हजर नाहीत. निवडणुकीच्या पूर्वी सप्लिमेंटरी बजेटमध्ये आपण 46,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली होती. 46,000 कोटी रुपयाची सरकारने तरतूद केली होती. आज 46,000 कोटी रुपये तुम्हाला लागत नाहीयेत, 32 की 33,000 कोटी रुपये फक्त लागतायत. 2,53,00,000 महिलांना 1,500 रुपयाप्रमाणात तुम्ही त्या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये टाकलेत. कुणी न मागता जबरदस्तीने टाकलेत. आज त्यातला आकडा थोडाफार मागे पुढे होत असेल राजे, पण 57 लाख महिलांना तुम्ही वेगवेगळी कारणं सांगून कमी केलं. 57 लाख महिलांना तुम्ही त्या योजनेपासून आता बाजूला केलं. कसा वाढतो आकडा तुमचा? 46,000 कोटी रुपये 2,53,00,000 महिलांकरता लागत होते, आज 57 लाख महिला कमी झाल्या. कसा लागतात एवढे तुम्हाला पैसे? फसवताय तुम्ही. तुमचा भ्रष्टाचार एवढा आहे, एका एका कामामध्ये टक्केवाऱ्या तुमच्या एवढ्या आहेत. काय झालं घोडबंदरच्या रस्त्याचं? सुप्रीम कोर्टाने तुमच्या कानपडात मारली. 6,200 कोटी रुपयाचं टेंडर तुम्ही काढलं, सुप्रीम कोर्टापर्यंत विषय गेला, डिटेल्स मी सांगत नाही. आणि तोच रस्ता 6,200 कोटी रुपयाचा रस्ता सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी त्याचं इस्टिमेट वगैरे केलं, त्यावेळेला 3,000 कोटी रुपयाचा रस्ता झाला. एका योजनेमध्ये 3,200 कोटी रुपये तुम्ही भ्रष्टाचार केलात. एका योजनेमध्ये अशा 1760 योजना तुम्ही त्या ठिकाणी केल्यात. अनेक प्रकारची टेंडर्स ही आता फक्त मंत्रालयातून निघतायत. माझ्या आयुष्यामध्ये मी कधीच कोणावर भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही. मी धोरणावर बोलतो, मी योजनेवर बोलतो, पण आता तुम्ही त्या आमच्या बहिणींच्या नावाने खापर फोडत असाल तर आमच्यासारख्याला बोलावं लागणार आहे. अजिबात या लाडक्या बहिणींमुळे तुमचं सरकार अडचणीत नाही. तुम्हाला हळूहळू या बहिणींमुळे सरकार अडचणीत आहे. बहिणींमुळे सरकार त्या ठिकाणी कर्जबाजारी झाले म्हणून तुम्हाला योजना बंद करायची आहे. नाही, आजच्या दिवशी तर मी सांगेन, तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी बोलला होतात 1500च्या ऐवजी 2100 देईन. उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये अजून तो प्रिंट झालेला नाही. अर्थसंकल्प तो कधी होतो तो मला चांगला माहिती आहे, अजून झालेला नाही मामा. अरे कसा होईल मला माहिती नाही तो कधी होतो तो. आणि म्हणून आता 2100 रुपये द्या. 2100 रुपये. तुम्हीच बोलला होता शेतकऱ्यांची कर्जमाफी, तुम्हीच बोलला होता. कुठला काढला जून महिना शोधून? जून महिन्याला कुठला मुहूर्त येणार आहे? उद्धव बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही वाटेल त्या पद्धतीने दोष द्या, माझं काही म्हणायचं नाही मला. परंतु कोरोनाच्या कालावधीमध्ये त्या काम केलेल्या माणसानं शेवटी तुम्हाला त्याची जाणीव नसली किंवा आठवण राहिली नसली तरी महाराष्ट्राच्या ते मनामध्ये आहे. पण 2 लाख रुपयाचं कर्जमाफी
होतात तुम्ही त्या मंत्रिमंडळामध्ये. 2 लाख रुपयाची कर्जमाफी, त्याच्या अगोदर कर्जमाफी होत होती तेव्हा 73 प्रकारचे दाखले लागत होते. 73 प्रकारचे दाखले लागत होते. पण उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सरकारमध्ये एका ऑर्डरवर 2 लाख रुपयाची कर्जमाफी एका क्षणात शेतकऱ्यांची झाली. कोणाचीही कुठल्याही प्रकारची तक्रार आली नाही आणि भ्रष्टाचाराची पण तक्रार आली नाही. त्यांनी प्रोत्साहनपर योजना, जे प्रामाणिकपणे कर्ज भरतात, आपण ज्यांना भरणं शक्य नाही त्यांना मदत करतो, पण जे प्रामाणिकपणे कर्ज भरतात त्यांना सुद्धा प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्यांना सुद्धा कर्ज भरण्याकरता उद्युक्त केलं पाहिजे. म्हणून 50,000 रुपयाची योजना त्याच वेळेला जाहीर झाली. काढून बघा बजेटचं पुस्तक, सरकार पडलं त्याच वेळेला 6,000 कोटी रुपयाची तरतूद त्या बजेटमध्ये तयार झालेली होती, त्या बजेटमध्ये झाली होती. म्हणून या राज्यपाल महोदयांच्या भाषणातून तुम्ही लोकांना फसवण्याचे जे काही उद्योग केले ते जरा बंद करा. पण मी तुम्हाला आता सांगतो की तुम्हाला आता भविष्यात फसवण्याची गरजच नाही. राज्यपालांचं भाषण चांगलं ठेवण्याची गरजच नाही. आता तुम्ही नवीनच फंडा काढला. नुकत्याच झालेल्या निवडणुकीचं उदाहरण उद्याच्या उत्तराच्या भाषणामध्ये या ठिकाणी दिलं जाईल आणि आम्हाला ऐकवलं जाईल, हे आम्हाला माहिती आहे.